गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर सीमाज लाईफमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. इकडे वाजले सकाळचे 6 आणि आता राजच्या टिफिनची तयारी करते. तर राजला की नाही आज मी दिलाय फ्लावर फ्लावर आणि त्यासोबत पोळी. तर पोळ्या पण पटापट करून घेतल्या आणि फ्लावर पण झाला होता. मग काय आंघोळ वगैरे केली, फ्रेश झाले आणि त्यानंतर मस्त सकाळी सकाळी देवपूजा करून घेतली. छान असं प्रसन्न वाटतं सकाळी सकाळी देवपूजा झाली का. म्हटलं चला भाज्या आणल्या होत्या मी आणि म्हटलं त्याचं तर फ्रीजमध्ये वगैरे लावून देऊया. म्हटलं तर आहोंच्या टिफिनला काय करायचं तर गिलकं केलं मी आज मूग डाळ घालून आणि थोडंसं आधी शिजवून घेतलं, त्यानंतर मग डाळ घातली आणि मस्तच होते. मूग डाळ घालून पण शेंगदाणे लावून सुद्धा छान होतं, पण मूग डाळ घालून आहोंना आवडतं. म्हटलं चला आता स्वयंपाक झालेला होता आणि मग काय ट्रॉलीत भांडी लावायचं चाललं होतं माझं इकडे आता. आणि तेवढं आवरलं की मग काय किचन ओटा गॅस क्लीन करायचा, दुपारची कामं सगळी आटोपली, जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर म्हटलं चला आता बेडरूमकडे वळूया. बेडरूम क्लीन केलेलाच होता आणि इस्त्रीचे कपडे पण आलेले होते आहोंचे, तर ते पण मला आता कपाटात लावून द्यायचे होते. तर असे लावले ना हँगरला की छान राहतात आणि जास्त काही पसारा होत नाही कपाटात आणि मग त्यांना मिळतात पण लगेच. तर असं सेट करून मी लावून देत असते. शर्ट आणि पॅन्ट पण हँगरला लावले ना तेवढे कपडे वर टांगले जातात. आणि हे जे क्लॉथ ऑर्गनायझर आणलेत ना मी, जे कपाटात लावलेले दिसत आहे तुम्हाला एकावर एक ठेवलेले, तर ते इतके सोयीस्कर पडतात ना. तर पूर्वी की नाही असे एवढे कपडे काही कपाटात मावत नव्हते बरं का. खूप जास्त पसारा व्हायचा आणि अहो तर एक कपडे म्हणजे एक शर्ट किंवा पॅन्ट काढायचं म्हटलं का सगळं असा राडा करून ठेवायचं आणि इतकं अस्ताव्यस्त आणि खराब कपाट दिसायचं ना. पण आता मस्त असे त्या ऑर्गनायझरमुळे की नाही म्हणजे सेपरेट मी ठेवू शकते. तर बाकीचे कपडे मग हँगरला लावते आणि बाकीचे जे आहेत ना म्हणजे टॉवेल वगैरे किंवा एक्स्ट्राचे जे बनियन वगैरे ते असे मग त्या कपांमध्ये मी ठेवते. तर आता इकडे लावून घेतले. म्हटलं चला हे पण काम झालं. त्यानंतर की नाही मला की नाही एक DIY करायचं होतं. बरेच दिवस झाले म्हटलं काही केलंच नाही आणि आता दिवाळीची सगळी कामं आटोपली, आपली दिवाळी पण संपलीच आहे जवळजवळ. तर ही एक फळी होती माझ्याकडे आणि जेव्हा आम्ही फर्निचर वगैरे केलं होतं, दरवाजे केले होते ना त्यावेळेचं ते वेगळं जरा मटेरियल आहे ते. इकडे जी ही कमान दिसते ना तुम्हाला ती ह्याच याच्याने केलेली प्लायने, तर वेगळ्या प्रकारचं आहे ते. तर हे बघा ही, आणि त्याला आता वरून आपण डिको केला होता त्याच्यामुळे कळून नाही येणार. तर म्हटलं चला हा तुकडा उरला होता आणि आधी की नाही मी याच्यावर रांगोळी काढायची बाहेर, मेन एंट्रन्सच्या बाहेर, मेन डोअरच्या बाहेर. पण मग काय व्हायचं ना की ती जर अशी भुरकट आहे, अशी पूर्ण ब्लॅक नाहीये, तर त्यामुळे की नाही ती रांगोळी अशी पाहिजे तशी काही उठून अशी दिसायची नाही. तर म्हटलं जाऊ दे. मग त्याला मी आता म्हटलं चला आपल्याकडे ब्लॅक कलर आहेच पडलेला थोडासा, तो आता संपत आलाय आणि वाळायला पण लागलाय. तर म्हटलं चला तोच आता इकडे लावून घेऊया त्याला आणि करूया म्हटलं याचं काहीतरी. तर सांगतेस तुम्हाला पुढे. आणि त्याला आता वाळू पण द्यायला लागणार आहे आधी. तर आज तर छान असं वातावरण होतं, ऊन वगैरे पडलं होतं, पाऊस वगैरे अजिबात नव्हता. कारण पाऊस काही संपतच नाही आमच्याकडे. तर दिवाळी झाली, दिवाळीत सुद्धा पाऊस पडला होता आणि आता दिवाळी झाली तरी आज पण पाऊस आहे आणि काल सुद्धा संध्याकाळी थोडा थोडा पाऊस पडायलाच लागला होता. आणि आता म्हटलं चला उन्हात वाळूया दुपारी. तर थोड्या वेळ बाहेर ठेवली, 1-2 तास, आणि त्यानंतर म्हटलं चला तिला आता ना हे करून घेते म्हटलं त्यावर की नाही मी कलरने मग रांगोळीच काढून घेणार होती अशी परमनंट. आणि खूप छान दिसते ती, रोज रोज काढायची की आपल्याला गरज राहत नाही. ते आता वाळलेलं होतं बऱ्यापैकी. मी खडूच्या मदतीने की नाही अशी रांगोळी काढून घेतली की जेणेकरून मला फक्त कलर त्यावर करता यायला पाहिजे. तर तरी ते खडू काही त्यावर उठला नाहीये. तर म्हटलं चला आता जेवढं दिसतंय तेवढं करूया म्हटलं हळूहळू, आणि मग करायला घेतलं. तर हे की नाही मी तुळशी जी आहे ना माझी तुळस बाल्कनीत, तर त्या ठिकाणी ठेवणार आहे. बाहेर तर मी रांगोळी काढतेच 1-2 दिवसाआड, पण मग म्हटलं इकडे ठेवूया म्हटलं छान दिसेल. तर त्यावर ही रांगोळी काढणार होती आणि ही खूप छान वाटते ही रांगोळी. वेगळी कुठली तरी डिझाईन काढण्यापेक्षा म्हटलं चला ही ना खूप छान वाटते काढलेली. मोठी काढली तर अजून छान वाटते, पण आपल्याला तुळशीजवळ ठेवायची म्हणून मग मी छोटीशीच काढणार होते. तर मग संध्याकाळी घेऊन बसले मी आणि जरी छोटंसं दिसत असलं ना तरी बराच वेळ लागला मला करायला. आणि त्यानंतर म्हटलं चला फायनल झाल्यावर दाखवेलच तुम्हाला. रांगोळी काढतानाच ना मला आठवण आली, ज्यावेळेस आम्ही फिरायला गेलो होतो ना 1-2 वर्षापूर्वी तिरुपतीला. तर तिकडे की नाही अशा रांगोळ्या भरपूर अशा काढलेल्या असतात, म्हणजे प्रत्येकाच्या दाराच्या बाहेर म्हणा तुम्ही. आणि आपण तरी म्हणजे छोट्याशा काढतो, पण त्यांच्या अगदी मोठ्या मोठ्या रांगोळ्या काढलेल्या असतात आणि त्या सुद्धा काहींच्या कलरमध्ये. जसं आता मी कलर करते ना तर त्या कलरमध्ये खाली असं रेड कलरचं ते लावलेलं असतं, त्याला आपण गेरू किंवा धाव म्हणतो काही जण.
तर ते लावून त्याच्यावर मग ह्या व्हाईट कलरने काढलेल्या असतात. नाहीतर मग काही जण तसा तो लाल कलर लावून त्यावर मग खडू असतो ना पांढरा आपला चॉक त्याच्याने, आणि रोजच्या रोज मग काढता येतात मळ, आणि त्याच्यावर हळदी कुंकू असं वाहून दिलेलं असायचं. खूप मोठ्या आणि वेगवेगळ्या प्रकारच्या अगदी, म्हणजे ह्या टाईप मध्ये ना मला ह्याच अशा 2-3 रांगोळ्या माहिती आहेत फक्त. पण तिकडे की नाही ह्याच टाईप मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या असायच्या आणि इतक्या छान वाटायच्या त्या. आणि घराच्या दरवाजाच्या बाहेरच नाही तर जे आपले दुकानं वगैरे असतात रोडावर, तर त्या दुकानांच्या बाहेर सुद्धा रांगोळ्या असायच्या. तर खूप छान वाटायचं आणि म्हटलं चला, मला आता एकदम आठवण आली, कारण ही जी रांगोळी काढते ना ती थोडीशी त्या टाईप मध्येच आहे. तर म्हटलं चला, आणि जास्त करून आपण ही देवाऱ्याजवळच छान वाटते. देवाऱ्याजवळ म्हटलं चला आपल्याला ही तुळशीजवळ ठेवायची आहे. तर मग अशी काही मी काढून घेतली ती, आणि नंतर आजूबाजूला असे हे ठिपके दिले, आणि म्हटलं चला आता पूर्ण होईलच आपली. आणि कॉर्नरला ना एक एक असे छोटे छोटे मी स्वस्तिक काढून घेणार आहे. तर ते पण छान वाटत होते. म्हटलं जरा रिकामं दिसतंय कॉर्नरला, तर ते स्वस्तिक काढून घेऊया म्हटलं तिथे. तर खूप छान वाटते, आणि रोज रोज काढायची गरज नाही. मग पुढे तर मी काढून घेत असते, पण मला बऱ्याच दिवसांपासून करायचं होतं, आणि हे म्हटलं छोटासा हा तुकडा उरलेला, तर त्याचाही म्हटलं काहीतरी उपयोग होईल. तर आता पूर्ण करून घेते आणि पूर्ण झाल्यावर दाखवतेच तुम्हाला. त्यानंतर एक पणतीचं मी याचं म्हणजे पिंड बनवली होती आधी, तर त्यातलंच मी त्याचा दिवा पण तयार करून घेणार आहे, आणि तो मग तुळशीजवळ लावत जाणार आहे. म्हटलं संध्याकाळचा मग तिथे लावता येईल म्हटलं, कारण बाल्कनीत ना खूप अशी जोरदार हवा चाललेली असते संध्याकाळच्या वेळी, त्यामुळे ना तिकडे दिवा राहतच नाही. तर ते दिवा वगैरे ठेवण्यासाठी पण मला आणायचंय. तर म्हटलं बघूया आता, पण तोपर्यंत पणतीचा मी असा तयार करून घेतलाय तो, आणि त्यावरच मग लावणार आहे तिकडे तुळसजवळ. कारण तुळस इतकी छान भरली ना आपली, तर म्हटलं चला आता आपण तिकडे मस्त असं रांगोळीचं वगैरे करूया म्हटलं हे, आणि दिसायलाही छान दिसेल म्हटलं. इकडे आता पूर्ण झाली, आणि बघा असे काही स्वस्तिक करून घेतले आजूबाजूला आणि तुळशीजवळ ठेवून दिली. तर कशी दिसते नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. त्यानंतर मग संध्याकाळी की नाही पेरू हा मोठाच होता, म्हटलं चला संध्याकाळी सगळेजण घरी असतील तेव्हाच कापूया म्हटलं. आणि कापला तो, मग मीठ आणि तिखट लावून दिला मुलांना. पण की नाही आपला जो गावरान पेरू लागतो ना तशी टेस्ट याची काही राहत नाही. तर मग संपवला कसा तरी. त्यानंतर म्हटलं चला आता रात्रीच मला तेल लावून घ्यायचं होतं. तसं तर मी सकाळीच लावते केस धुवायच्या 1-2 तास आधी. पण मला आज की नाही आता थोडंसं हिवाळा पण म्हणजे चालू झालेला आहे, थोडं गारठा वाढलाय, आणि म्हटलं चला आपण ना थोडंसं रात्रभर लावून ठेवूया म्हटलं, थोडे हेड मसाज करूया. म्हणजे मग कसं थोडे जास्त सॉफ्ट राहतात मग ते रात्रभर लावून ठेवले की तेल, आणि सकाळी मग शॅम्पू करता येईल म्हटलं. तर इकडे आता चांगलं तेल लावून घेतलं केसांना, आणि मस्त अशी वेणी घालून घेतली. कारण मोकळे तर काही ठेवत नाही मी, सगळं तेल आपलं मग ते हे होऊन जातं, पुसलं जातं. त्यामुळे म्हटलं चला वेणीला घालून घेऊया, आणि मग उद्या शॅम्पू करता येईल म्हटलं. सध्या तर वातावरण इतकं खराब झालंय ना की पाऊस आणि थंडी दोघंच चाललंय. म्हणजे सकाळी पहाटे थंडी वाजते उठल्यानंतर, आणि संध्याकाळी पाऊस असतोच. तर आता ना अशी ड्राय स्किन वाटायला लागलेली आहे, आणि बऱ्याच वेळा की नाही आपण मॉइश्चरायझर जरी लावलं ना तरी ड्राय स्किन होतेच आपली. पण मी काय करत असते ना, थोडंसं खोबरेल तेल घेते आणि ते लावून घेत असते हाताला पायाला थोडंसं. रात्री झोपताना खूप छान अशी स्किन राहते, फाटत नाही स्किन. तुम्ही पण करून बघा. आणि चेहऱ्यावर सुद्धा अगदी नॉर्मल 1-2 थेंब घ्यायचं आणि तो फिरवून घ्यायचा, चेहरा सुद्धा आपला मस्त असा लुसलुशीत राहतो. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा, आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओ, तोपर्यंत बाय.